शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4. नमस्कार, मी तुमचा मित्र ज्ञानेश्वर. शाहिस्ता खानाची फजिती आपण बघणार आहोत. पाठ 11. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शाहिस्ता खानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायापुढे त्याचे काहीच चालले नाही. त्यांच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलाकडे वळले. मुघलांच्या स्वारीने महाराष्ट्राची धूळधाम उडाली होती. त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मोगल बादशाह होता. त्यांच्या मुखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायावर पाठवलं. पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर 5 लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होते. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाहिस्ता खान आला. त्याने पुरंदर किल्ल्याचा वेढा दिला. तो पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तटावर बसणारे, चटणी भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटायचे. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसाळा. मग शाहिस्ता खान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मुर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्यांच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही. लाल महालात शाहिस्ता खान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्यांच्या फौजेने लाल महाल भोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला. धाडसी बेत. शाहिस्ता खानाची खोड मोडायची अशी शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचे होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, द्वारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरले होतेच. खुद शाहिस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा! महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती 5 लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्ता खानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 रात्र. वाजत गाजत लग्नाची बरात चालली होती. पुढे चंद्रज्योती चळत होत्या. शेकडो स्त्री नटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेन्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाले. शिवराय आणि त्याची माणसे लाल महालांच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्ता खान गाढ झोपेत होता.
शाहिस्ता खानाची खोड मोडली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाहून शिवराय आत शिरले. त्याचा स्वतःचा वाडा होता तो त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्ते खानच असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्ता खान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला. शिवराय त्यांच्या मागोमाग धावले. शाहिस्ता खान खिडकी वाटे बाहेर उडी मारणार तो शिवरायांनी त्यांच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्याची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली. शाहिस्ते खानाने तर हायच खाली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशाला हा प्रकार समजताच त्याचा भयंकर राग आला. तो शाहिस्ते खानावर नाराज झाला. त्याने फर्मान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फते होऊन आले. तो फौ उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंद झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.